तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना हॅपी बर्थडे करण्यासाठी मातोश्रीवर आल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांना किती आनंद झालाय हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. कल्पना चर्चा काय झाली, पण खूप आनंदाची गोष्ट आहे की मातोश्रीवर राजसाहेबांचे पाय पुन्हा लागले. म्हणजे महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे आता की दोन भाऊ किती एकरूप होऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत, मराठी माणसांच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत. आणि आजचा दिवस त्यातून आणखीन शुभ मुहूर्त, कारण आज आदरणीय उद्धवजींचा वाढदिवस. हा एक अपूर्व योगायोग आपण हा दोन भाऊ एकत्र आले. अपूर्व भेट आहे ही. भविष्य योगायोग नाही, ही एक अपूर्व भेट आहे. ही भविष्याची नांदी आहे. जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं. हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे दोन विचार एकत्र आले, दोन मन एकजीव झाली आणि त्याचबरोबर दोन पक्ष हे एकत्र झाले. याचा अर्थ गेले कित्येक वर्ष हा महाराष्ट्र जो काही विभागला होता, दुभंगला होता, तो महाराष्ट्र पुन्हा एकसंघ झाला, त्याची ही नांदी आहे. तर ठाकरे बंधू मातोश्री निवासामध्ये भेटले त्यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूया. एक व्यक्ती म्हणून, पक्ष किंवा पदाधिकारी म्हणून सोडा, पण ती व्यक्ती म्हणून जेव्हा एक भाऊ दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अनेक वर्षांनी, तेव्हा खरंच ह्यातनं कळतं की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि महाराष्ट्रावरचे संस्कार काय आहेत. हे तुम्हाला मुद्दाम सांगेन. आणि राजसाहेब स्वतः गेले, तुम्ही सगळ्यांनी ते कव्हर केलेलंच आहे. दोन्ही बंधू भेटले, त्यांच्या गप्पा झाल्या, बोलले आणि त्यांचं अभिष्टचिंतन करून राजसाहेब निघाले. तर एकीकडे उद्धव आणि राज यांची जवळीक वाढताना दिसतीये. दरम्यान पक्षफुटीमुळे एकमेकांपासून राजकीय दृष्ट्या दुरावलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण भावंडांना उद्धव आणि राज यांच्याबद्दल काय वाटते पाहूया. सत्ता येते जाते, राजकारण चालू राहील, राहतात फक्त नातीच. आणि आज राज ठाकरे आज उद्धवजींना भेटायला जे गेले, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मला आनंद वाटतोय की महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल ते बघताच आहे तुमच्या चॅनलवर, पण नाती जपली जात आहेत, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. कारण का हीच आपली मराठी संस्कृती आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीकडे कसं बघतात दादा? खूप चांगलं बघतो. 20 वर्षानंतर मातोश्रीवर गेले राज ठाकरे. ठीक आहे ना, तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे. आपण का त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत. त्यांनी काय करावं, भावाभावांनी. तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिल्यानंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे. त्यात वाईट वाटायचं काय कारण.